हाय फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। बघा, छान एक नवीन असं भन्नाट असं चटणी घेऊन आलेली आहे मी। तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा टिफिनमध्ये चपातीसोबत खाण्यासाठी असं दिलं तरी चालते। हे बघा, छान मी असं देशी लसूण सोलून घेतलेले आहेत, एक अर्धा बाउल एवढं, आणि बास होतं इतकं। एक 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवस जाऊ शकतो हे चटणी। बघा, आपण कशासोबतही खाऊ शकतो आणि खूप छान होतं हे। आणि हे असं खलबत्ता प्रत्येकाच्या घरी आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्याजवळ आहे। आणि हे आता मी बघा स्वच्छ धुवून घेतले आणि ह्यामध्ये थोडं थोडं लसूण घालून मी असं ओबडधोबड चेचून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त बारीक करायचं नाही आहे, जसं भाजीच्या फोडणीला आपण देतो तसं बारीक करायचं नाही आहे, ओबडधोबड चेचून घ्यायचं आहे। हे बघा, असं आता मी चेचून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। बघा, अशा पद्धतीने ओबडधोबड चेचून घ्यायचं आहे आपल्याला हे, आणि खूप छान होतं हे। आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे सगळं। बघा, आता मी 2 टप्प्यामध्ये चेचून घेतले व्यवस्थित सगळं। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल शिमला मिरची पावडर घालायची। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। अशा छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन। बघा, आता हळद घातले आणि घरगुती तिखट सुद्धा घातलेला आहे चवीनुसार। आणि आता बघा, एक छोटी वाटी मी पाणी घेतले, एक वाटी पण पूर्ण घेतलं नाही आहे, अर्ध वाटी घेतले, त्यातलं पण थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। ह्याची पुढची कृती बघा तुम्ही, आणि तुम्हाला सुद्धा हे आवडेल, नक्कीच आवडेल असं मला खात्री आहे। बघा, आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कढई घ्यायचा आहे किंवा तवा घ्यायचा आहे, भाकरीचा असेल तर। मी छोटी कढई घेतली आहे। बघा, तेल गरम झाले, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, जास्त कमी कसं मीठ लागेल त्या प्रमाणात। आता जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला छान अशी। आणि हे जे आपण बेटर केलेलं आहे हे सगळं यामध्ये ओतायचं आहे, जे गरम तेल आपण फोडणी दिलेले त्यामध्ये। आणि पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होईपर्यंत आणि साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। आणि बघा, चव छान येण्यासाठी लवंग शेवटी घालायचं आहे आपल्याला। सगळं झाल्यानंतर ना हे बघा, सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला। बघा, आणि 5 ते 6 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी सगळं त्यातलं ऑब्झर्व झालं पाहिजे। बघा, किती छान तेल सुटलेलं आहे। आणि शक्यतो ह्या लसणाच्या चटणीला जे आपण भाजीला तेल घालतो त्याहीपेक्षा जास्त तेल घालायचं असते, पण मला एवढंच तेल हवं होतं म्हणून मी थोड्याच प्रमाणात तेल घातलेलं आहे। तुम्ही जास्त कमी करू शकता तेल। बघा, किती छान भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे। लसणाची भाजी म्हटलं तरी चालतं किंवा चटणी म्हटलं तरी चालतं लसणाची तोंडी लावण्यासाठी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू।